आपल्या या आंबेशिव गावातील आणि घावट परिवार, या घावट परिवाराच्या मातोश्री कैलासवासी ताराबाई रामचंद्र घावट आईसाहेबांना 19 ऑगस्ट 2017 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या 8व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बरं का, एकदा मनुष्य आपल्यातून निघून गेला, त्याच्या कर्माचं स्मरण, त्याच्या कार्याचं स्मरण, त्याने केलेल्या मार्गदर्शनाचं स्मरण करणं आमचं कर्तव्य आहे. बरं का, पुण्यस्मरण म्हणजे नक्की तरी काय? ज्या माणसाच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण हे श्राद्ध कर्म करत असतो ना, मरणोत्तर जे आपण हे श्राद्ध कर्म करत असतो, जो माणूस गेलेला आहे, जी व्यक्ती गेलेली आहे, त्या व्यक्तीकडे पाहून, त्या व्यक्तीचं जगणं वागणं पाहून पुण्य कार्य करण्याचं स्मरण जातं होतंय ना, त्याला पुण्यस्मरण म्हणतात. बरं का, त्यांचं चरित्र बघितल्यानंतर, त्यांचं जगणं वागणं बघितल्यानंतर आम्हाला पुण्य कर्म करण्याचं स्फुरण निर्माण झालं पाहिजे, स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे. त्याला पुण्यस्मरण म्हणतात. पापाचं स्मरण कोणी करत नाही. पापाची आठवण कोण करते? माणूस कसाही जरी असला ना, तर एकदा गेला ना की मरणोत्तर त्याच्याविषयी जरा चांगलंच बोललं जातंय, नाही का? असताना तंगडे केसाचं काम केलं जाते, असताना विरोध करण्याचं काम केलं जाते, असताना समजून नाही घेतलं जात. तो गेला ना की मग मात्र चर्चा केली जाते. मग मात्र ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये नाही का येतंय ते चांगला माणूस होता, अख्ख्या गावात जर चांगला असेल तर बोलतोय कोण? ज्यांनी आयुष्यभर त्रास दिला तोच. बरं का, पुण्याचं स्मरण केलं जातंय, पापाचं नाही. त्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली पुण्यकर्म आणि त्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. त्या व्यक्तीच्या जीवनचरित्राकडे बघितल्यानंतर आम्हाला पुण्यकर्म करण्याचं जे स्फुरण, जी स्फूर्ती निर्माण होते ना, ते पुण्यस्मरण. आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये आईसाहेबांनी अनेक दुःख सहन केलं, अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरे गेले, अनेक प्रकारच्या संकटांना आईसाहेब सामोरे गेले. खरं तर ह्या माणसांच्या जीवनचरित्राकडे आम्ही बघितलं ना की आम्हाला जगण्याचं स्फुरण निर्माण होतंय. आम्हाला आमच्या जीवनाचा जो मार्गक्रमण करायचा आहे, तो मार्गक्रमण करण्याची स्फूर्ती निर्माण होत असते. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये किती संघर्ष असावा, किती दुःख असावं, किती त्रास असावा. आईसाहेबांच्या पाश्चात आपल्या लहान लहान मुली आईसाहेबांना सोडून गेल्या. दुःखच आहे ना. त्यानंतर आमचे सुरेश दादा असतील, 10-12 वर्षाचे असताना पितृक्षेत्र हरवलं. आणि सुरेश दादा 10-12 वर्षाचे असताना पितृक्षेत्र हरवल्यानंतर बरं का, दोन्ही जबाबदाऱ्या आल्या आईसाहेबांवर. दोन्ही जबाबदाऱ्या आल्या. आधारही द्यायचा आहे आणि मार्गदर्शन हे करायचं आहे. बरं का, आधारही द्यायचं आणि मार्गदर्शनही करायचं आहे. जवळजवळ 1975च्या दरम्यान बाबा गेले. बरं का, आणि तेव्हापासून आईसाहेबांवर वडिलांचं जे मार्गदर्शन आहे ते करणं, बरं का, त्यानंतर आईची जी माया आहे ती आईची माया देणं, अशा प्रकारचं कार्य, दोन्ही जबाबदारी आईवर आल्या, आईसाहेबांवर आल्या. तुम्ही ते मडकं घडवणारा कुंभार बघितलाय का?
मडकं घडवणारा कुंभार बघितलाय? ज्या वेळेला तो मडकं घडवत असतो ना, त्यावेळेला एक हात आतमध्ये असतो आणि दुसरा हात बाहेर असतो. आतला हात आधार देत असतो आणि बाहेरच्या हातामध्ये मात्र थापटणं असते. ते थापटणं असलेला हात आहे ना, आकार देण्याचं काम करत असतो. काय करत असतो? आकार देण्याचं काम करत असतो. बरं का? इथे बाबांच्या मरणोत्तर अर्थात बाबा गेल्यानंतर दोन्ही जबाबदाऱ्या आईवर आलेल्या आहेत. आतून हात ठेवायचाच आधाराचा, पण वरून थापटण्याने त्याला आकार द्यायचा आहे त्या मडक्याला. प्रत्यक्षात बरं का, ज्या वेळेला ते मडकं घडवलं जाते ना, त्यावेळेला जरा निरीक्षण करा. एकच हात दोन्ही कामं करू शकत नाही. आधार देण्याचाही आणि वरून थापटण्याचा. थापटण्याच्या वेळी आतमध्ये आधार द्यावाच लागतो. पण इथे आईसाहेबांवर कार्य करत असताना दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या आल्या आणि त्या एकाच हाताला आधारही द्यायचा आहे आणि त्यानेच आकारही द्यायचा आहे. आईची माया तर द्यायचीच आहे, आईचं प्रेम तर द्यायचंच आहे, पण त्या मुलावर संस्कार करायचे आहेत, त्या मुलाला मार्गदर्शन करायचं आहे, त्याला सांभाळायचं आहे. आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचं दुःख, अनेक प्रकारचे संघर्ष केले आईसाहेबांनी, अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे गेले आईसाहेब. आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना जो शेवटच्या श्वासापर्यंत जगतो ना, तो खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. बरं का? आजचा जर विचार केला तर शेवटच्या श्वासापर्यंत जगणारी माणसं फार कमी पाहायला मिळतात. अधिक करून आपलं आयुष्य बाकी असतानाच आपला देह संपवणारी, त्याला आपण आत्महत्या म्हणतोय, अशी बरीच माणसं पाहायला मिळतात. कारण काय बरं? दुःख, व्याप, संकट, नको ते घडलं, या सगळ्या गोष्टी त्याला कारण. या सगळ्या गोष्टींमुळे ते सगळं काय ते त्यांना करावं लागतंय. जी माणसं मरेपर्यंत जगली ना, त्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करा. भगवंताने दिलेलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य त्याने आपल्या आयुष्याचा आनंद घेतला, आपल्या जीवनाचा मार्गक्रमण केलं ना, त्यांच्याकडे पाहत आपल्या जीवनाची वाटचाल करा. त्यांच्याकडे पाहत आपल्या जीवनाची वाटचाल करा. बरं का? आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचं भाग्य आपल्याला लाभलेलं असतंय. त्यापैकी एक सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे आम्हाला नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. बरं का? सहज मिळालेला नाही. पापपुण्य समकृत हा मग नर येनुषी जायते. सहज मिळालेला नाही. बरं का? निश्चयात्मक भूमिकेतून या नरदेहाची निर्मिती भगवंताने केलेली आहे. भगवंताचं जे नामस्मरण, भगवंताचं जे नामचिंतन, परमार्थ भक्ती, देवाचं स्तवन कुठलाही प्राणी पक्षी करू शकत नाही ना, ते स्तवन आमच्याकडून घडावं, ते नामस्मरण आमच्याकडून घडावं म्हणून भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. हा नरदेह दिलेला आहे. कधीतरी तपासून बघा ना, आपण अंतर्मुख होऊन आपण स्वतःला विचार करून बघा ना स्वतःचा, याच्यापैकी आपण काही करतोय का? अखंड भगवंताचं नामस्मरण करतोय का आम्ही? अखंड भगवंताचं स्तवन करतोय का आम्ही? बरं का? अंतर्मुख होऊन स्वतःला विचारा. ज्या कामानिमित्त, ज्या कार्यानिमित्त आम्हाला या ठिकाणी भगवंताने आणलेलं आहे, ते कार्य आमच्याकडून घडतंय का? स्वतःला विचारा. देव मानणाऱ्यांना, देवाचं नामस्मरण करणाऱ्यांना, देवाचं नामचिंतन, देवाचं स्तवन करणाऱ्यांना देव सांभाळतो ना. देव नाही आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा तोच देव सांभाळतो, वेगळा नाही.
काहीही न करता आम्हाला इथे भगवंताने ठेवलंय, आयुष्य दिलंय, आणि विशेष म्हणजे तो भगवंत आमच्या आतमध्ये राहून अंतरात्मा म्हणून आमची सेवा करतोय, हे आमचं भाग्य आहे. अनेक प्रकारचं भाग्य माणसाला लाभलं जातं या ठिकाणी आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना. त्यापैकी पहिलं भाग्य आहे आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. नरदेह मिळून आम्हाला सगळ्या प्रकारची इंद्रिय व्यवस्थित आहे, हे दुसरं भाग्य आहे. डोळ्याने पाहू शकतो ना आम्ही, कानाने ऐकू शकतो, मुखाने बोलू शकतो, पायाने चालू शकतो, हाताने काम करू शकतो. सगळी इंद्रिय व्यवस्थित आहेत, सगळ्या इंद्रियांनी आम्ही कार्य करू शकतो. ज्याची सर्व इंद्रिये व्यवस्थितरित्या सगळ्या प्रकारचे कर्म, सगळ्या प्रकारचं कार्य करतायत ना, खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये तो श्रीमंत आहे. श्रीमंताची व्याख्या हीच आहे. नजर कमी झाल्यानंतर डोळ्याची किंमत कळते, ऐकायला कमी यायला लागल्यानंतर कानाची किंमत कळते, बोलताना धाप लागायला लागली की मग आमच्या वैखरीची किंमत आम्हाला कळते. बरं का? हे सामर्थ्य ज्याला पुरेपूर भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे ना, खऱ्या अर्थानं तो श्रीमंत आहे. दुसरं भाग्य आहे की आम्हाला नरदेह मिळून आम्हाला इंद्रिय व्यवस्थित सगळी काही भगवंताने दिलेले आहेत, आणि त्याच्या पुढचं भाग्य म्हणजे आम्हाला भगवंताने कुठेही विकत न मिळणारं आयुष्य दिलेलं आहे. आयुष्य विकत मिळते, कुठेही विकत मिळत नाही, ते आयुष्य भगवंताने दिलेलं आहे. बरं का? अनेक प्रकारच्या गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत, अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत, हे आमचं भाग्य आहे. पण त्या सगळ्या गोष्टींचा आनंद जर आम्हाला घ्यायचा असेल तर आमच्या जीवनातील मदभाग्य जर कुठलं असेल तर संतांचं दर्शन होणं, सत्संग होणं, संतांचा संग होणं, हे सगळ्यात मोठं मदभाग्य आहे. भाग्याच्याही पलीकडचं. नरदेह मिळालेला आहे भाग्य आहे, पण सत्संग नाही झाला तर जन्माला आला आणि काय म्हणतात ना, ते ज्या निमित्तानं आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, ज्या कारणास्तव आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, त्याची जाणीव जर आम्हाला झाली नाही, त्याचं स्मरण जर आम्हाला झालं नाही, ते ज्ञान जर आम्हाला प्राप्त झालं नाही, बरं का, तर काय हा नरदेह मिळून त्याचा उपयोग काय केला बरं? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथून. आम्हाला भूक लागते, प्राण्यापक्ष्यांनाही भूक लागते. आम्हाला तहान लागते, प्राण्यापक्ष्यांनाही तहान लागते. आलस्य, निद्रा, मैथून, उत्पत्ती आम्ही करतोय, तेही उत्पत्ती करतायत. पण एवढंच कार्य करून जर आम्ही या जगाचा निरोध घेत असू तर सांगा, प्राण्यापक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? नरदेह मिळालेला आहे, जर सत्संग नसेल, संतांचे चरण, संतांचं मार्गदर्शन जर प्राप्त झालं नसेल तर मग अवस्था काय आहे? आयुष्य भगवंताने दिलेला, इंद्रिय दिलेली आहेत सगळी काय व्यवस्थित, त्या इंद्रियांनी काय कर्म करावीत हे जर त्याला ज्ञान नसेल, बरं का, त्याला उपमा दिलेली आहे मोराच्या पिसाऱ्यावरचा डोळा. काय उपयोग आहे बरं त्याला? फक्त आकर्षित दिसण्यापुरतं. पण त्याच्या डोळ्याने जर दिसायला बंद झालं तर त्या डोळ्याने पाहता येईल का त्याला? गायीच्या गळ्यात लटकलेलं सर, मला सांगा, गायीच्या गळ्यामध्ये लटकलेल्या सरावर किती वेळ पाणी उडवलं म्हणजे दूध येईल? नरदेह मिळून सुद्धा जर आम्हाला सत्संग झाला नाही, संतांचा संग झाला नाही, त्याचं मार्गदर्शन, त्याचं ज्ञान जर आम्हाला प्राप्त झालं नाही तर तशी अवस्था आमची आहे. संतांच्या दर्शनाने खूप सामर्थ्य आहे, खूप सामर्थ्य आहे, बरं का? असं म्हटलेलं आहे, गंगा पापम शिशितापम दैन्यम कल्पतरोस्तदा. आमचं पाप धुवून जाऊ म्हणून मी काय करतोय माहिती का? गंगेमध्ये स्नान करतोय, गंगेच्या योगाने पाप जाते असं आम्हाला वाटतंय, बरं का?
चंद्राच्या योगाने ताप जाते असं आम्हाला वाटतंय आणि कल्पतरूच्या योगाने दैन्यहरण होते असं आम्हाला वाटतंय. गंगा पापम शुषितापम दैन्यम कल्पतरुस्तता, पण पापम तापम च दैन्यम हरणम हरे साधू दर्शनम हरे संत दर्शनम. पापही तापही आणि दैन्यही जातंय आमचं नुसतं संतांचं दर्शन जरी झालं तरी, नुसतं शिरोगुरूंचं दर्शन जरी झालं तरी ना, नुसतं साधूचं दर्शन जरी झालं ना तरी त्या दर्शनाने आमचं पापही जातंय, तापही जातंय आणि दैन्यही जातंय. म्हणून सत्संग मिळणे, संतांचा संग मिळणे हे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मोदभाग्य आहे. ते सर्वांच्याच नशिबात नसतंय. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असल्या गाठी तुकोबा कुठेही जन्माला येतात का? विश्वंभर बाबांची परंपरा आहे बरं का. 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, साधना आहे. तेव्हा 8वी पिढी बोलूबानी कनकाई यांच्या पोटी जगद्गुरु तुकोबा जन्माला येत असतात. माऊली कुठेही जन्माला येत नाही. जिथे त्यागाची भूमिका आहे, वैराग्याची भूमिका आहे, जिथे ज्ञानाची भूमिका आहे, सहनशीलता आहे, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता ज्या ठिकाणी आहेत ना त्याच ठिकाणी माऊली जन्माला येत असतात, माऊली कार्याला येत असतात बरं का. सत्संग होणं, संतांचा संग होणं हे भाग्याचं लक्षण आहे, भाग्याचं लक्षण आहे. कान तर सर्वांनाच दिलेले आहेत देवाने, कानातून सर्वांना ऐकायला येत आहे, पण प्रवचन श्रवण करण्याची सद्बुद्धी सर्वांनाच आहे का बरं? डोळे सर्वांनाच भगवंतानी दिलेले आहेत, डोळ्यातून सर्वांनाच दिसतंय. अनेक प्रकारचं दृश्य मनुष्य पाहत असतो, पण त्या दृश्यामध्ये जो अदृश्य आहे, जो दृश्यातीत आहे, ते दृश्य ज्या देवाच्यामुळे कार्य करत आहे त्या ब्रह्माला पाहण्याचं सामर्थ्य त्या डोळ्यात, सगळ्यांच्याच डोळ्यांच्यात आहे का बरं? वैखरी सगळ्यांनाच दिलेली आहे ना. बोलताना तर सगळेच दिसत आहेत, सगळीच माणसं, पण त्या वैखरीतून आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या वैखरीतून आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, स्तवन केलं पाहिजे. देवाचं स्तवन करण्यासाठी आम्हाला ही वैखरी दिलेली आहे. सगळ्यांनाच याचं ज्ञान आहे का बरं? ज्यांना आहेत ते धन्य बरं का. ज्यांना ते ज्ञान आहे ना, डोळे तुम्ही घ्या सुख पहा, विठ्ठलाचे रूप ऐका हो कान, भगवंताचे पांडुरंगाचे गुणगान, घे घे वाचे गोड नाम विठोबाचे, मना तेथे धाव घेई रहा विठ्ठलाचे पाय. सर्वांनाच ज्ञान नाही ना, सर्वांनाच आकलन होत नाही ना. ते आम्हाला आकलन व्हावं, ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून प्रवचन, टाइमपास म्हणून नाही. ते ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून गाथा आहे, गीता आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे बरं का. सगळ्यांना अधिकार दिलाय, देवाचं कार्य करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे ना. शिक्के मारलेत आम्ही, देवाने नाहीत. काय शिक्के कोणी मारलेत? अमक्यानेच करावं म्हणून संप्रदायामध्ये जातीभेद मानला जात नाही. संतांना शरण गेल्यानंतर संत पहिला हा भेद नष्ट करतात माणसाच्या अंतःकरणातला. काय शिकवण देतात? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जग विष्णुमय आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो देव, ते ब्रह्मतत्व. दुर्दैव एवढंच आहे, आम्हाला लाकडात दिसतो, आम्हाला पाषाणात दिसतो, आम्हाला पाण्यात दिसतो, आम्हाला मातीत दिसतो, आम्हाला जमिनीत दिसतो, आम्हाला सर्वत्र दिसतो, पण माणसात दिसत नाही. हे दुर्दैव आहे. त्याची सुरुवात माणसापासून होते, हे आम्हाला आकलन होत नाही ना, हे दुर्दैव आहे.
म्हणून संतांना शरण गेल्यानंतर पहिले सर्वप्रथम संत काय करतात माहितीये का? जो भेद आपल्याकडे आहे ना, वर्णभेद, पंथभेद, जातीभेद, तो भयभेद समूळ नष्ट करत आहेत, समूळ नष्ट करत आहेत. चारही वर्णाला अधिकार आहे भगवंताचं नामस्मरण करण्याचा, चारही वर्णाला अधिकार आहे भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं स्तवन करण्याचा. बरं का? स्त्री असो वा पुरुष असो, काही वाचत असो ना आपण, हे पुरुषानेच करावं आणि स्त्रीने स्पर्श करू नये. एकीकडे जनाईला तो अधिकार संतांनी दिलेला आहे, एकीकडे कान्होपात्रेला तो अधिकार संतांनी दिलेला आहे, एकीकडे माझी मुक्ताई आई साहेब त्रिदेव जननी म्हटलेला आहे. तिने देवांना उपदेश करण्याचं सामर्थ्य त्या मातेमध्ये आहे, त्या माऊलीमध्ये आहे. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून उपदेश केलेला आहे ज्ञान देवांना. बर का? 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या त्या चांगदेव महाराजांना तीच 9 वर्षाची मुक्ताई आई साहेब काय करतायत? उपदेश करतायत. उलट उलट माघारा गरिया फिरगोते काशी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते भल्या भल्या पोहणारांच उलथून पाडिते. चांगदेव पंढरपूर क्षेत्री गेल्यानंतर तिथे नामदेवांकडे बघितल्यानंतर त्या मुक्ताई म्हणतायत जया सखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. नामदेव श्री आणि पुरुष हा भेद नष्ट केलेला आहे परमार्थामध्ये संतांनी. जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, पंथभेद नष्ट केलेला आहे संतांनी. कुठल्या आश्रमी माणसाने भगवंताचं नामचिंतन करावं? चारही. तो गृहस्थ आश्रमी असू द्या, ब्रह्मचर्य आश्रमी असू द्या, वानप्रस्थ आश्रमी असू द्या, वा संन्यास आश्रमी असू द्या, सर्वांना अधिकार आहे. सर्वांना येथे आहे, सर्वांचे येथे आहे अधिकार. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडतील जन एकमेका. बर का? चोखोबा आहेत ना, चोखोबा, लांबूनच नमस्कार करायचे देवाला, मंदिराला. बर का? कोणी साधू वगैरे दिसले ना त्यांना लांबून नमस्कार करायचे. परमार्थाची आवड, देवाची आवड, देवाच्या नामचिंतनाची आवड, प्रवचन श्रवणाची आवड, कीर्तन श्रवणाची आवड. पण मनामध्ये प्रत्येक वेळेला एक विचार यायचा, मी का जाऊ शकत नाही, मी का भजू शकत नाही, मी जवळ जाऊन त्या देवाला डोळे भरून का पाहू शकत नाही, मी प्रवचनात जाऊन का बसू शकत नाही, मी कीर्तनात जाऊन का बसू शकत नाही. चंद्रभागेच्या काठी संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होतं आणि तिथूनच जात असताना बघितलं कुठतरी साधू अगदी चांगल्या प्रकारे दहीशवेश करून त्या ठिकाणी हातामध्ये विणा घेऊन गळ्यात आणि भगवंताचं नामचिंतन करतायत. बर का? बाई जोडीला होती त्यांच्या, चोखोबांच्या. ठरवलं चांगलं आहे, देवाचं आहे, माझ्या पांडुरंगाचं आहे, ऐकावं. लांबवर उभं राहिलं, ते लांबवर बसले तिकडे, जिथपर्यंत ऐकायला आवाज येतो ना तिथे बसून आणि ते ऐकत राहिले, श्रवण करत राहिले. एक एक विषय तिथे त्या ठिकाणी महाराजांनी घेतला. नामदेव महाराजांनी देव काय, ब्रह्म काय, ब्रह्मतत्व काय, भक्ती काय, परमार्थ काय, नामचिंतन काय, असा एक विषय पुढे आणि मग विषयाला हात घातला. परमार्थामध्ये देवाकडे भेद नाही. देव सर्वांना सारख्या दृष्टीने पाहतोय. समोचरण दृष्टी विटेवरी साजिरी. पांडुरंगाकडे भेद नाही आहे. जो येईल त्याला जवळ करतात देव, जो येईल शरण येईल त्याच्यावर कृपा करतायत, जो नामचिंतन करेल त्याच्यावर कृपा करतायत भगवंत.
पुढे विषयाला सुरुवात केली, तो पांडुरंग परमात्मा सर्वत्र आहे, कुठे नाही आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तत्वामध्ये नवे नवे या पंचभूतांना सुद्धा चालवणारं ते मजबूत आहे. सगळ्या तत्वांना सामर्थ्य देणारे ते महत्त्व आहे. सृष्टीचा निर्माता तो आहे. जे निर्माण केलंय ना, ते निर्माण केलंय त्यात तो निर्माता आहे. प्राण्या पक्ष्यांमध्ये, सूक्ष्म जीवांमध्ये, सगळीकडे अगदी सगळं ते आपल्या कीर्तनातून त्यांनी सांगितलं. प्रत्येक माणसात तो आहे, प्रत्येक माणसात तो आहे. आणि हे ऐकत असताना चोखोबांच्या अंगाचे शहारे उभे राहत आहेत. चोखोबांच्या अंगाचे शहारे उभे राहत आहेत. देव जर सर्वत्र आहे, दगडातही, लाकडातही आहे, पाण्यातही आहे, जमिनीतही आहे, झाडातही आहे, सगळ्या जीवांमध्ये आहे, मग आमच्यामध्ये भेद करणारे कोण आहेत? त्या देवाजवळ आम्हाला न जाऊ देणारे कोण आहेत? त्या देवाला स्पर्श न करू देणारे कोण आहेत? त्या देवाचं नामस्मरण करणं म्हणजे पाप आहे असं आम्हाला म्हणणारे, आम्हाला सांगणारे कोण आहेत? हे विचार करायला लागले. सर्वत्र देव भरलेला आहे ना, मग आमच्यातही तोच पांडुरंग परमात्मा आहे ना. सगळ्या जीवांचा करीत असे सांभाळ, सर्वांना तोच सांभाळतोय ना. कीर्तन संपलं आणि एक 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 भक्त त्या ठिकाणी श्रवणाला असलेले श्रोते एक एक येऊन संत शिरोमणी नामदेव महाराजांचं दर्शन घ्यायला लागले. हे लांबून पाहतायत. एक आसक्ती निर्माण झाली, प्रेम, एक सद्भाव निर्माण झाला अंतःकरणामध्ये. सगळे दर्शन घेत आहेत. आपण हात लावायचं नाही, आपण जवळ जायचं नाही, पण लांबून बघून तरी दर्शन घेऊ शकतो ना. म्हणून काय केलं, सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर ते दोघेही आले आणि लांबच अगदी त्या जमिनीवर माथा टेकला, नमस्कार केला. नामदेव महाराज म्हणतायत, एवढ्या लांबूनच? म्हणे नाही, आम्ही अमुक अमुक आहेत ना, आम्ही स्पर्श करू शकत नाही. जेव्हा जेव्हा आम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, तेव्हा तेव्हा आम्हाला लाटा बुक्याच खाव्या लागलेल्या आहेत. आम्ही काय स्पर्श करणार? आणि नामदेव महाराज म्हणतात, या जवळ या. जवळ घेऊन अगदी ज्या वेळेला त्यांनी जवळून नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं ना, त्यावेळेला नामदेव महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याबरोबर डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले, सुखाचे अश्रू व्हायला लागले. अंगाचे शहारे उभे राहिले. अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा निर्माण झाली, स्फूर्ती निर्माण झाली. केवळ नामदेव महाराजांनी नाही, तर स्वतः पांडुरंगाने आपल्या पाठीवर हात ठेवण्याची प्रचिती त्या ठिकाणी त्यांना निर्माण झाली, प्रचिती आली. आणि म्हणून संतांनी काय केलेलं आहे, सगळ्यांना जवळ करून प्रत्येकाला ते ज्ञान, प्रत्येकाला ते मार्गदर्शन करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. संतांनी केलेलं आहे. तो भेद नष्ट केलेला आहे. स्त्री पुरुष भेद नष्ट केलेला आहे, बरं का. सर्वांवर कृपा करण्याचं काम, सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम संतांनी केलेलं आहे, बरं का. परमार्थाच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं जर बोलायचं झालं, सांगायचं झालं, ज्याच्या घरामध्ये एकही ग्रंथ नाही, ज्याच्या घरामध्ये एकही देवाचा फोटो नाही, ज्याच्या घरामध्ये देवाचं नामस्मरण केलं जात नाही, आमच्या दृष्टीने, परमार्थिक दृष्टीने तो शूद्र आहे. त्याच्या घरी अन्नही खाऊ नये. काय, पाणीही पिऊ नये त्याच्याकडे. पण जिथे माझ्या पांडुरंग परमात्म्याचा परमार्थ पाहायला मिळतोय, नामचिंतन पाहायला मिळतंय, ज्या ठिकाणी अखंड भक्ती, अखंड हरिपाठ, अखंड काकडा आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, आणि अखंड संतांचे गुणगान गायले जातात, भगवंताचं नामस्मरण केलं जातंय, संतांचं भगवंताचं स्तवन केलं जात आहे ना, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे मिळेल ते ग्रहण करावं. प्रसाद म्हणून ग्रहण करावं. ही संतांची शिकवण आहे.
म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जर खऱ्या अर्थाने या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना, नरदेह जो दिलेला आहे तो कशासाठी, जी निमित्त दिलेला आहे याचा विचार जर आम्हाला करायचा असेल ना, तर आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना, आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आम्हाला संत संग महत्वाचा आहे. आम्हाला संतांचा संग होणं खूप महत्वाचं आहे. आम्ही कसेही वागून, आम्ही कसंही राहून आमचं पाप नष्ट होणार नाही दादा. पाप तिथूनच गोळा होत असते, कर्माने, विचाराने, गुणांनी. तिथूनच पापाची प्राप्ती होत असते, निर्माण तिथूनच होत असते. तुमचा किती अभ्यास आहे याला महत्व नाही, किती पाठांतर आहे याला महत्व नाही, तुम्ही किती ग्रंथ आतापर्यंत वाचून आणि किती ओव्या, किती अभंग, अजून किती ज्ञान आहे तुम्हाला, याला जेवढं महत्व नाही ना, तेवढं तुम्ही कशी जगताय, वागताय याला विशेष महत्व आहे. आमच्या ज्ञानाचा उपयोग जर आम्हालाच होत नसेल, आम्हीच जर त्याचा उपयोग करून घेत नसू, तर सांगा ना त्या ज्ञानाचा आम्हाला काय उपयोग बरं? त्या पद्धतीने जर आमचं जगणं वगैरे नसेल तर आम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग काय उपयोग आहे आम्हाला? आम्ही ग्रंथ वाचन करावं, आम्ही गाथा वाचता वाचता जगद्गुरु तुकोबांनाही वाचता आलं पाहिजे आम्हाला. आम्ही ज्ञानेश्वरी वाचता वाचता माऊली ज्ञानोबांनाही वाचता आलं पाहिजे आम्हाला. ज्या दिवशी गाथा माथ्यात राहील ना, त्या दिवशी प्रत्येकाचा माथा ठिकाणावर राहिल्याशिवाय राहणार, व्यवस्थित कार्य करणार. जोपर्यंत आमच्या माथ्यात, हृदयात, मनात काहीच नाही ना, तोपर्यंत ते ग्रंथ नाहीत. अहो, गीतेवर सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता आहे आणि त्या गीतेवर हात ठेवून खोटे बोलणारे आम्हाला कोर्टात पाहायला मिळतात. सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता आहे, किती सामर्थ्य आहे, किती सामर्थ्य आहे बरं का. त्या सर्वश्रेष्ठ असणाऱ्या त्या ग्रंथावर सुद्धा हात ठेवून खोटे बोलणारे आम्हाला कोर्टात पाहायला मिळतात. संत म्हणतात गीता कोर्टात नको. ज्या दिवशी गीता प्रत्येकाच्या हृदयामध्ये असेल ना, ज्या दिवशी गीता प्रत्येकाच्या मनामध्ये असेल ना, खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून गीता कोर्टातही ठेवायची गरज लागणार नाही, कोर्टातही ठेवायची गरज लागणार नाही. या श्रावण मासाच्या निमित्तानं या घरामध्ये या ठिकाणी पांडू प्रतापाचं वाचन झालं. 1 महिना जवळजवळ वाघ यज्ञ या ठिकाणी सुरू होता. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामचिंतन. आता शेवटी काका वाचता बोलले सुद्धा की आपल्या जीवनाचा मार्ग जर आपल्याला व्यवस्थित करायचा असेल ना, मनरूपी घोडे जर आवरायचे असतील ना, तर सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे, भगवान श्रीकृष्णच पाहिजे. पांडवांचा विजय का झाला बरं? पांडव का विजयी झाले बरं? पहिली गोष्ट म्हणजे भगवंताला त्यांनी सोडलं नाही, भगवंताचं नामस्मरण करणं सोडलं नाही, भगवंताचं विस्मरण त्यांना झालं नाही. आणि दुसरं म्हणजे सत्य जे आहे ते सोडलं नाही, त्यांनी सत्य नाही सोडलं. चारही युगाचा निवाडा जर घेतला ना दादा, तर या कलियुगामध्ये आम्हाला उद्धार होण्याचा मार्ग आहे नामस्मरण, नामचिंतन. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामे. जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, नाम घेता न लगे मूळ, नाम मंत्र नाही खोल. 2 अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. कोणी घ्यावं? सर्वांनी घ्यावं, लहानाने, तरुणाने, वृद्धाने, सर्वांनी घ्यावं. कोणी घ्यावं? शूद्र असो, वैश्य असो, क्षत्रिय असो वा ब्राह्मण असो, सर्वांनी घ्यावं. कोणी घ्यावं? कुठल्याही आश्रमाचा असू द्या, स्त्री असो वा पुरुष असो, भेदच नष्ट केलेला. सर्वांचे येथे आहे अधिकार, नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वांचा आहे. पुण्यकर्म करणाऱ्या माणसाने तर घ्यावं, पण विशेष करून पाप करणाऱ्या माणसानेही घ्यावं, जर पापाचं क्षालन व्हावं असं जर वाटत असेल तर. बरं का? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणी मुक्ती चारही, स्वरूपता, समीपता, स्वरूपता आणि साहित्यता, चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. चारही मुक्ती आणि ते प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे.
म्हणून अखंड आम्ही नामचिंतन केलं पाहिजे, म्हणून अखंड आम्ही नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे आता दाखवलं, मगाशी सांगितलं काकांनी की त्या पांडवांनी काही योग याग हे काही केलं नाही बरं का. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, उद्धार झाला त्यांचा. कलियुगामध्ये सर्वात सोपं आणि सर्वात साधं साधन जर कुठलं असेल ना तर नामस्मरण आहे, भगवंताचं नामचिंतन आहे. आणि सर्वांना अधिकार आहे, तुम्ही कसंही नाम घ्या, उठता बसता घ्या, चालता फिरता घ्या, घरात निवांत बसून घ्या, वा शेतावर काम करता करता घ्या, तुम्हाला त्याची प्राप्ती मिळेलच. मग त्यासाठी दृष्टांत दिलाय ना तो. तुम्ही घरामध्ये एखाद्या चुलीच्या बाजूला जो निखारा पडलेला आहे त्याच्यावर जर जाणून दिसून कळून जर पाय दिलं तर तुम्हाला चटका बसणार ना, बसणार की नाही? जाणून कळून दिसून जर पाय दिलं तर चटका बसणारच तुम्हाला, बरोबर आहे की नाही? नकळत पडला तर पाय, नकळत पडला तर तरीही चटका बसणार, तरीही चटका बसणार. आम्ही नामस्मरण जसे असू तसे दरिता कांडिता तुझं गाईन अनंता, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, त्याच्याही पलीकडे कांदा मुला भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा, अवघा झाला माझा. आम्ही ज्या ठिकाणी आहोत ना त्या ठिकाणी आमच्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे, कारण नामस्मरणाशिवाय भवतरणोपाय नाही. नामस्मरण हे सर्वात सोपं साधन आहे बर का. कुठल्याही वासनेअधीन असू द्या, कुठल्याही व्यसनाधीन असू द्या, कुठल्याही प्रकारचा नाद असू द्या, कुठल्याही प्रकारच्या विचाराच्या अधीन असू द्या, जर त्या विचारापासून, त्या वासनेपासून, त्या नादापासून, त्या व्यसनापासून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल ना तर आम्ही अखंड, कुठल्याही प्रकारे खंड न पाडता आम्ही अखंड नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे बरं का. किती सामर्थ्य आहे, दगड तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. किती सामर्थ्य आहे नामस्मरणामध्ये, वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. आम्हाला परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल मनापासून ना तर आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का, अखंड त्या भगवंताला आठवलं पाहिजे, भगवंताचं स्मरण ठेवलं पाहिजे. चोरी करणारा पहिलं ते विसरतोय की माझ्या आत भगवंत आहे बरं का. पहिले कुठे पाहतो तो, चारही बाजूला पाहतो, आणि चारही बाजूला बघितल्यानंतर मला कोणीही पाहत नाही याची ज्या वेळेला त्याला खात्री होते की नाही तेव्हा तो चोरी करायला लागतो. वाईट कर्म करणारा जो मनुष्य आहे ना तो पहिले चारही बाजूला पाहतोय, कोणी पाहतोय का मला, पाहत नाही याची खात्री झाल्यानंतर मग तो करायला लागतोय ती कर्म. ज्या दिवशी माझ्या आतमध्ये अंतरात्मा म्हणून तो मला सतत पाहतोय, माझे डोळे मिटले तरी त्याचे डोळे उघडे असतात, हे स्मरण ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये राहील ना खऱ्या अर्थानं त्यावेळेला आमच्याकडे कुठल्याही प्रकारची दुर्बुद्धी उत्पन्न होणार नाही. धर्माचरण घडेल, नीतीने वागता येईल, नीतीने जगता येईल, ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त होईल. फक्त आम्हाला त्या पद्धतीने राहता आलं पाहिजे, ते स्मरण आम्हाला राहिलं पाहिजे. चाले हे शरीर कुणाचे सत्य कोण बोलवी ते हरी, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे वचन चुकू नका. जर आम्हाला तो भगवंत सांभाळतोय, आमची सेवा करतोय अखंडपणे, जर तो देव आम्हाला सगळं कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतोय तर आम्ही त्याला विसरून चालेल का बरं? चालेल का बरं का. आमचं चुकतोय काय माहितीये का, आम्ही डायरेक्ट देव पाहायला जातो बरं का. आम्ही खूप अट्टहास करतो देव पाहण्यासाठी, खूप अट्टहास करतो, खूप प्रयत्न करतो, पण जे पाहिजे ते आम्हाला प्राप्त होत नाही. होतंय का बरं? आंबे शिव पासून तर पंढरपुरापर्यंत आम्ही जातो, आणि जात असताना आमच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, मला पांडुरंगाचं दर्शन घडलं पाहिजे, मला पांडुरंगाला पाहायचंय, मला पांडुरंगाच्या चरण दर्शन, चरण स्पर्श करायचं आहे, चरण दर्शन घ्यायचं आहे. नेमका देवाच्या पुढे गेलं की माणसाचे डोळे मिटतात, उघडायच्या आत बाजूला.
आम्हाला काय करायचंय? तिथे जाऊन पांडुरंग परमात्म्याला आमच्या डोळ्यामध्ये, आमच्या नेत्रांमध्ये, आमच्या दृष्टीमध्ये सामावून ठेवायचं आहे, सामावायचं आहे. घरी जेव्हा जेव्हा आमचे डोळे मिटतील ना, तेव्हा तेव्हा पांडुरंग परमात्माच आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे. आम्ही डायरेक्ट देवाला पाहायला जातोय ना, त्याच्यामुळे जे पाहिजे ते प्राप्त होत नाही. ऐका, देवाला पाहण्यासाठी आम्ही जेवढा अट्टहास करतोय ना, देवाला शोधण्यासाठी आम्ही जेवढा अट्टहास करतोय ना, देव मिळावा म्हणून, देव प्राप्त व्हावा म्हणून जेवढा आम्ही अट्टहास करतोय ना, देवाला पाहण्यासाठी जेवढा आम्ही अट्टहास करतोय, त्यापेक्षा विशेष अट्टहास जर आम्ही देव होण्यासाठी केला ना, तर त्या देवाची जाणीव, त्या देवाची प्राप्ती आम्हाला बसल्या जागेवर झाल्याशिवाय राहणार नाही. काय? अहम ब्रह्मास्मी. जन्माला आल्याबरोबर पहिला प्रश्न पडला ना आम्हाला, ओहम. बरं का, असं म्हणतात, हातचा चुकला ना का किती जरी आयुष्यभर गणित सोडवायचा प्रयत्न केला तरी उत्तर बरोबर कधीच येणार नाही. आणि तो हातचा आमचा चुकला. ज्याच्याशी संकल्प केला ना, ज्याला आम्ही प्रार्थना केली ना, ज्याला विनंती केली आणि ज्याने आम्हाला सोडवलं ना, त्याला तर आम्ही विसरलो, पण आम्हाला कशासाठी ते जन्माला घातलंय तेही विसरलो. कोहम, मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. तो प्रत्यय येण्यासाठी हे प्रवचन आहे, कीर्तन आहे, सत्संग आहे, अर्थात संतांचा संघ आहे. गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत कशासाठी आहे बरं? ती प्रचिती येण्यासाठी. अहम ब्रह्मास्मी तत्वमसि. अरे महात्मा ब्रह्म, त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला मार्गदर्शन केलेले, जाणीव करून दिलेले आहे. सर्व खलविदम ब्रह्म, सर्व खलविदम ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म. हा प्रचिती, हा प्रत्यय येण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? भक्तीची पहिली पायरी आहे, भक्तीला पहिली सुरुवात आहे श्रवणापासून. ऐकलं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे. ऐकणं ही भक्ती आहे. नवे नवे ऐकण्यापासूनच भक्तीला सुरुवात होते, आम्हाला माहिती नव्हतं. आमच्यात बदल घडला पाहिजे ना, आमच्यात परिवर्तन घडलं पाहिजे ना. मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? कसं वागावं, कसं जगावं ते ऐकलं पाहिजे. तुमचं आपलं जगणं वागणं म्हणजेच भक्ती आहे, परमार्थ आहे. जगणं वागणं म्हणजेच भक्ती आहे, परमार्थ आहे. त्या जगण्या वागण्यामध्ये जर अजून द्वेष भरला असेल, तिरस्कार भरला असेल, मत्सर भरला असेल, तर सांगा, आम्हाला देवाची ओळख होईल का? माणसाचा जर द्वेष आमच्याकडून घडत असेल, मत्सर घडत असेल, तर देव कळला का आम्हाला? माणसाचा तिरस्कार जर अजून आम्ही करत असू, तर आम्हाला देव कळला का बरं? आम्ही आमच्या ज्ञानाच्या अहंकारामध्ये भरलेलो आहोत, अभिमानामध्ये भरलेलो आहोत. तो अहंकार, तो अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये भरलेला आहे. कसं परिवर्तन होईल दादा? कसं परिवर्तन? परमार्थ जर करायचा असेल, भक्ती जर करायची असेल ना, तर सगळ्यात पहिले आम्ही तो अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, अभिमानाचा त्याग केला पाहिजे. अभिमान आला ना की तो ऐकू देत नाही, तो देवाचं कार्य करू देत नाही. एकदा अभिमान आला ना की मग त्याच्याकडे बऱ्याच प्रकारचे विचार येत असतात. ही मान आपल्याला भुकेलेली जे असतात ना, ती अभिमानावालीच असतात, अभिमानानेच कार्य करत असतात. बरं का? बरं, आमच्या सांसारिक प्रापंचिक कार्यक्रमामध्ये मान अपमान त्याच्याकडे दुर्लक्ष पण करतोय आम्ही, तेवढं विशेष काय हे करत नाही. एखाद्याला जर काही कार्यक्रम घरी करायचा असेल ना, तर त्याला त्या नियोजनापेक्षा नातेवाईकांच्या, बरं का, आणि कुटुंबाच्या मानपानाचा विचारच पहिला करावा लागतो. ज्यांनी ते सांभाळलं तर त्याचा कार्यक्रम सक्सेस झाला, यशस्वी झाला समजा. परमार्थिक माणसं सुद्धा मानापानाला भुकेलेली. आम्ही देवाचं कार्य करतोय, मी धर्माचं कार्य करतोय, मी देवाचं कार्य करतोय ना, मग भगवंत तर म्हणतात की तो अभिमान बाजूला ठेव दादा. ज्याने अभिमान बाजूला ठेवलेला आहे ना, त्याला मानपान नसतो, त्याला सुखदुःख नसतंय, त्याला जय पराजय नसतंय, तो त्याच्याही पलीकडे गेलेला असतो. आणि असे भक्त देवाला आवडतात. 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ती यादी दिली. 12व्या अध्यायामध्ये भगवंताला कुठले भक्त आवडतात ना, ते भगवंत सांगतायत. संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः.
जे सदा संतुष्ट आहेत ना, जे मानापानाला भुकेलेले नाहीत, त्याच्या पलीकडे गेलेले, सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले आहेत, जे जे पराजयाच्या पलीकडे गेलेले आहेत ना, देहातीत झालेले आहेत, विदेह स्थिती जिथे निर्माण झालेली आहे, ज्यांचं देहावरही प्रेम राहिलं नाही ना, ते भक्त मला आवडतात बरं का, ते भक्त मला आवडतात. आणि असं जर आम्हाला राहायचं आहे, जगायचं आहे, कार्य करायचं आहे, तर सर्वात पहिला विषय आहे की आम्ही अंतःकरणापासून परमार्थ केला पाहिजे बरं का. साधनेला सुरुवात अंतःकरणापासून होते, परेपासून होते, हे स्मरणात ठेवलं पाहिजे. आम्ही साधू आतून असावं का वरून असावं? आम्ही संत आतून असावं का वरून असावं? बरं, वरून साधू होण्याचा प्रयत्न केला तर आमची वृत्ती बदलते का? आमचे विचार बदलतात का? आमची कर्म बदलतात का? आणि बदलत असतील तर रावणाने साधूचा ड्रेस केल्याबरोबर त्याचे विचार बदलायला पाहिजे होते. आम्ही परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना पहिला साधू आम्ही वरून व्हायला जातो. वरी किती जरी लेपन केलं ना तरी आतमधले दोष जात नाहीत दादा, अंतरी दोष भरला. मनामध्ये परिवर्तन होत नाही, बुद्धीमध्ये परिवर्तन होत नाही. आमच्या किचन मध्ये जे शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे. आमच्या अंतःकरणामध्ये जे शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे. पोटात ते ओठात बरं का. सकाळी उठल्याबरोबर ती ताई घरातला केर कचरा काढण्यासाठी किती प्रयत्न करते बरं का. जेवढा प्रयत्न आम्ही घरातला केर कचरा काढायला करतोय ना, तेवढा अंतःकरणातला, मनातलाही कचरा काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या दिवशी तो प्रयत्न करू ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर होईल, आमचं आयुष्य सुंदर होईल. आमच्या मनातला कचरा तसाच ठेवतोय आम्ही, आमच्या अंतःकरणातला कचरा तसाच ठेवतोय, म्हणून घरातला कचरा शेजाऱ्यांच्या अंगणात नेऊन टाकतोय ना आम्ही. कारण मनात कचरा आहे ना, अंतःकरणात कचरा आहे ना. ज्या दिवशी अंतःकरणातला कचरा नष्ट होईल, मनातला कचरा नष्ट होईल ना, त्यावेळी आमच्या कचऱ्याची विल्हेवाट कुठे लावायची ते आम्ही ठरवू. दुसऱ्याला त्रास होणार नाही, त्याचा दुसऱ्याला त्रास होणार नाही. आम्हाला परमार्थ आहे ना, भक्ती आहे ना, ती अंतःकरणापासून करायची. खूप महत्व आहे हा. ज्याचा स्वयंपाकरूम स्वच्छ आहे ना, ओटीवर येणारे पदार्थ सुद्धा तेवढेच स्वच्छ असतात. पण किचन मध्ये जर घाण असेल ना, ओटीवर तेच येणार आहे ना. ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे ना, त्याचे विचार, त्याचं जगणं, वागणं, राहणं बघा कसं असतं. हे अंतःकरण कुठे आहे माहितीये का? नाभिस्थानी आहे. आपल्या संपूर्ण शरीरातला मेन पार्ट जर असेल ना, तर नाभी, नाल, बेन, संपूर्ण शरीरातला मेन पार्ट आहे तो बरं का. बाहेरच्या पंचभूतांमध्ये देव दाखवताना आम्ही कुठे दाखवतो बरं? देव कुठे आहे? दोघांची भांडण झाली आणि त्याच्यामधला जर एखादा कमजोर पडला ना, की मग जो कमजोर पडतो तो काय बोलतो माहितीये का? हो घे, कोणाचं खरं आणि कोणाचं खोट पाहणारा वरती आहे की ना. कधीतरी एखाद्या दोन महिलांची भांडण झाली की मग त्यातली एखादी महिला बोलते, हो घे, किती आती करतेस, वरचा पाहतोय ना, वर आकाश आहे. ह्या पंचभूतांमध्ये हे आकाश आहे. विराट मोठी पोकळी आहे, सगळं इथे सामावलेलं आहे. आणि ऐका, आम्ही सुद्धा आमच्या शरीरामध्ये देव दाखवताना कुठे दाखवतो? देव कुठे आहे? तसा नखापासून केसापर्यंत आहे, प्रत्येक भूतामध्ये तो आहे. पण आकाशामध्ये आम्ही दाखवतोय, वर दाखवतोय. इथे नखापासून केसापर्यंत भरलेला आहे देव, इथे आहे दाखवतोय. प्रत्येकाच्या आत देव आहे. आत म्हणजे नखापासून केसापर्यंत येतो, पण दाखवण्याची भूमिका इथे आहे. नाभी, अंतःकरण. किती महत्व आहे अंतःकरणाला बघा. नाभिस्थानी अंतःकरण आहे ना, 4 वाचांपैकी महत्वाची परावाचा त्या नाभिस्थानी आहे. आधी तिथं शिस्तय, मग इथे येतय. एखाद्याने जर सांगितलं ना, तो अमुक अमुक आहे ना, तो तुझ्याबद्दल असा असा बोलत होता, तो भेटेपर्यंत याच्या पर्यंत तेच असतंय. भेटू दे तर खरं विचारतोस त्याला. वैखरीत येण्याच्या आधी कुठे असतंय बरं? परेत असतंय, परेत असतंय. अंतःकरण नाभिस्थानी आहे,
परावाच्या नाभिस्थानी आहे आणि पंच प्राणांपैकी जो महत्वाचा प्राण सांगितलेला आहे समान वायू तो नाभिस्थानी आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान यापैकी समान वायू नाभिस्थानी आहे.